मुलुंडमधील कथित डीपी रस्ता चोरी प्रकरणी भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी आज आक्रमक पवित्रा घेत मुलुंड पोलीस ठाण्यात धाव घेतली। यावेळी त्यांनी मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर यांची भेट घेऊन या प्रकरणासंदर्भात निवेदन सादर केले। मुंबईतील एका नामांकित विकासकाने LBS मार्गावरील डीपी रस्ता बळकावल्याचा आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी मिहीर कोटेचा यांनी केली आहे। निवेदन दिल्यानंतर मिहीर कोटेचा यांनी संबंधित डीपी रस्त्याच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी देखील केली। डीपी रस्ता चोरीच्या या गंभीर प्रकरणामुळे संतापाचे वातावरण असून प्रशासनाने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। आता या प्रकरणात पोलीस प्रशासन पुढे कोणती पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले। आणि एक तक्रार दाखल केली होती आणि डीपी रस्ता एक चोरीला गेला अशी वेगळीच तक्रार आहे। तर काय झालं? हो, आज मी आमचे दोन्ही स्थानिक नगरसेवक दीपिका घाग व नील सुमैया यांना घेऊन मुंबई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सीनियर PI यांना एक तक्रार दिली आहे की जनतेचा मालमत्ता असणारा DP रोड हे चोरीला गेलेलं आहे आणि ते आपण शोधावा। आणि मी त्यांना लोकेशनही दिलेलं आहे की बाबा हे कुठे चोरीला गेलेलं आहे, तर हे मुलुंड पश्चिममध्ये ओबेरॉय विकासकाचा जो लेआउट आहे LBS मार्गवर तिकडे हा DP रोड होता आणि तो चोरीला गेलेला आहे आणि आपण चोर शोधावा आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा आणि जनतेची मालमत्ता असणारा हा DP रोड हे आम्हाला पूर्ण जनतेला द्यावा आणि महानगरपालिकेला सुपूर्द करावा अशी तक्रार मी दिलेली आहे। आता हे काय आहे मी तुम्हाला सांगतो। जसं मी तुम्हाला सांगितलं की एखादा विकास कार्य तुम्हाला करायचं असेल, आता आमची नगरसेविका दीपिका घाग हे निवडून आल्यानंतर हे फर्स्ट टाइम नगरसेवक माझ्याकडे आली होती की आपल्याला 5 वर्षात किमान 2 नवीन रस्ते माझा वॉर्डात करावा, त्यासाठी आपण मदत करा। आम्ही DP शीट उघडून बसलो, हे असते DP शीट। आता या DP शीट मध्ये आम्हाला एक चांगला जोड रस्ता भेटला की जो तानसा पाईपलाईन वरनं ऑफ पार्क रोड LBS रोडला बायसेक्ट करून तो पुढे ऑफ पार्क रोड पर्यंत मोठा रस्ता जातो। म्हणजे हे चांगलं आहे, ट्रॅफिकची कोंडी कमी करण्यासाठी हे रस्ता आपण केलं पाहिजे। मग ज्यावेळी मी त्या भूखंडाच्या त्या जागावरती गेलो तर मला रोडच दिसेना, जागा पण दिसेना। तर मी बोललो हे DP रोड गेला कुठे, तर DP रोड चोरीला गेलेला आहे। ओबेरॉयचा एक मोठा प्रकल्प आहे आणि तो DP रोड त्या प्रकल्पाचा भाग झालेला आहे। म्हणून मी 2 महिने सर्व फायली काढली, चौकशी केली आणि काल जसं मी तुम्हाला हे दाखवलं की ऑनलाईन शुल्क भरून DP रिमार्क आणि DP प्लॅन काढले। तर आता काल पण महानगरपालिकाची वेबसाईट या प्रेस नंतर जर तुम्ही बघितली आणि स्वतः चेक केली तर हा जो रोड आहे हे तानसा पाईपलाईन आहे आणि हा LBS मार्ग आहे। हा जो रोड आहे तो अजूनही महानगरपालिकेच्या वेबसाईटमध्ये DP रोड दाखवतो आणि तुमच्याबरोबर मी त्या जागावरती जाणार आहे। तिकडे तुम्ही बघितलं तर तो ओबेरॉय कॉम्प्लेक्सचा भाग आहे आणि तो पब्लिक रोड नाही आहे। आणि म्हणून मी आमचे सीनियर PIंना सांगितलं की रोड चोरीला गेलेला आहे। चोर कोण आहे, चोरीला गेलेली मालमत्ता कुठे आहे याचीही माहिती आम्ही तुम्हाला दिलेली आहे। तुम्ही चौकशी करा, गुन्हा दाखल करा आणि हे रोड जो DP रोड आहे तो जनतेची मालमत्ता आहे, ते महानगरपालिकेला सुपूर्द करून तुम्ही द्या, जेणेकरून महानगरपालिका हे लोकांची सेवेसाठी उपलब्ध करून देणार। ब्युरो न्यूज, शहर मुंबई। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।